हे मुलीच्या पायात झालेलं आहे। असा दारू पिणारा कुणाला भांडणं फिरणं कधी कुणाशी छेडछाड असं कधी नव्हतं मुलाचं। माझ्या चांगला मुलगा होता ना तो माझा, त्या मुलीनं घात केला त्याचा, एवढंच आहे माझं। बोलवून घेऊन अंगा खांद्यावर तुम्ही एवढे वर्ष हो एवढ्या वर्षी लहानाचा मोठा केला त्याला। आई वडील वारले, कधी वारले आई वडील? रडून लहानपणी बाप वारला आणि आई वारून बी आता बरेच वर्ष झाली। चांगला मुलगा मोठा झालता, हातात होता आलता। म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा लावणारी गोष्ट घडत असेल तर ही चिंतनीय बाब आहे। या गोष्टीचा विचार करता त्या मुलाचे डोळे, जीभ, अशा काही गुप्तांग कापण्याचा प्रकार त्यांनी घडवला। आज आपण कुठं वावरतो हे समाजाला कळत नाही। मातंग समाजाने आज कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि इतर समाजांनाही आणि वंचित घटकांना माझं सांगणं आहे, आता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाज जागृतीच्या विचाराच्या धारेला सगळ्यांनी आज मानलं पाहिजे। कि तो इतना बुरी तरीके से एक साधारण आदमी किसी को मार नहीं सकता, ये हमारा सोच है। तो इसको जिस तरीके से मारा गया है, ये गुंडा प्रवृत्ति के लोग जो रहेंगे वही आदमी इस तरीके की किसी का मर्डर कर सकता है। दूसरी बात, इस प्रकरण को पूरी तरीके से छुपाया जा रहा था। उसको लगा कि प्रस्तावित समाज के लड़कियों के क्या है, गरीब लड़के ही मिलते क्या इसको प्रेम प्रकरण को फंसाने के लिए। Everyone please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय लहूजी। आज आपण या ठिकाणी गोखलेनगर या विभागात आलेलो आहे आणि आत्ता गेल्या बुधवारी प्रद्युम्न प्रकाश कांबळे यांची शिवणे या ठिकाणी अतिशय निर्गुण हत्या झाली। ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली, मैत्रीतून झाली असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे। तर प्रद्युम्न त्याच्या घरी आलेला आहे आणि त्यांच्या घरच्यांकडून जाणून घ्यावं की नेमका हा प्रकार काय झाला, कशामुळे झाला, याचं जी काही खरीखुरी माहिती आहे ही त्यांच्या घरी येऊन आपण जाणून घेऊया। तो माझ्या बहिणीचा मुलगाच लागतो। तर विषय असा झाला होता की प्रद्युम्न ज्यावेळी घरात होता, घरातनं त्याला फोन आला 11 वाजता त्या मुलीचा। मग तो 11 वाजता इथनं आवरून ते माझ्या मामाच्या मुलाला घेऊन दोघंजण गेले गाडीवर गेले। तिथं त्या मामाच्या मुलांनी त्याला सोडल्यानंतर तो घरी आला निघून। घरी आला तर प्रद्युम्नला तिथं डांबून ठेवलं आणि त्या मुलीसोबत होता तो तिथं डांबून ठेवल्यानंतर त्यांनी मग फोन करायला लागला की इकडं तिकडं फोन केले मित्रांना वगैरे की मला इथं डांबून ठेवलेलं आहे, कोणीतरी या पटकन नाही का। तर मग पोरं सगळी गेली तिथं त्याच्या चुलत्याकडं। मग त्यांना सांगितलं की असं झालेलं आहे, तर प्रद्युम्नला कोंडून ठेवलं त्या लोकांनी घरात, की तुम्ही पटकन या, काय करता येईल का। मग ते जे चुलते मालते म्हणले बघू मी काय तर करू, जाऊ आपण। मग ते गेल्यानंतर उशीर झाला त्यांना, तर जाऊस्तवर तिथं बघितलं तर त्याला मारहाण करण्यात आली होती, तिथं बॉडी पडली होती, ॲम्ब्युलन्स वगैरे आलत्या। अशा प्रकारे एकदम क्रूरपणे त्याला मारण्यात आलेलं आहे तिथं। त्याची जीभ वगैरे कापली, डोळे वगैरे हे झालेले आहेत त्याचे। म्हणजे अतिशय प्रेम प्रकरण आणि ॲट्रॉसिटी नाही का, म्हणजे मातंग समाजाचं आहे म्हणून कुठं नीच जातीची आम्ही मुलगी कशी काय द्यायची त्याला, मातंग समाजाचं या प्रकारे त्याला मारण्यात आलेलं आहे। आणि ह्यापूर्वी पण त्याच्यावर 376 दाखल करण्यात आले, कारण त्याला आई वडील नाही आहे, कोण नाही, हे बघून त्याचा फायदा घेण्यात आला की ह्याला कोण सोडवणार नाही या गोष्टीतून। 376 खरी दाखल करण्यात आली का खोटी दाखल? कारण काय आहे, या प्रकरणात त्याच्या मागं पुढं कोण नसल्यामुळे खोटीच दाखल करण्यात आली, कारण त्या मुलीला त्यावेळी मारहाण केली ती म्हणून प्रेमाच्या संबंधातून हा विषय करण्यात आला। प्रेमाखातीर तो तिथे गेला होता मुलीला घ्यायला, त्यांनी तिला दवाखान्यात नेली, दवाखान्यातनं आणून 1-2 दिवस त्याच्यावर मुलगी होती आणि त्या ह्याच्यातून 376 त्याच्यावर लावण्यात आली। म्हणजे हे सगळं कटकारस्थान रचून केलेलं आहे। आणि तिचे संबंध कधीपासून होते? हे 2 वर्षापासून त्यांचे संबंध होते। ती मुलगी राहिला दांगट पाटील नगर शिवण्यामध्ये, तिचं नाव प्राजक्ता पायगुडे। आणि हे पहिलं पण असं झालं होतं आणि त्याच्यावरून ते अमोल पायगुडे म्हणून तिचा जो चुलता का भाऊ कोण आहे तर तो पुणे पोलीसमध्ये आहे। तर त्यांनी हे सगळं करून नाही का की मी तुमच्या मागे हे कुठंतरी हे दाबण्याचा प्रयत्न करतोय। पण आपण बघितलं की प्रद्युम्नचे आणि त्या मुलीचे गेले 2 वर्षापासून संबंध होते, मैत्रीचे संबंध होते, प्रेमाचे संबंध होते आणि या संबंधातून त्याच्या घरच्यांना हे प्रकरण आवडलं नाही, खालच्या जातीचं आहे असं हिणवून त्यांनी या ठिकाणी हा प्रकार घडून आणला असं यांचं म्हणणं आहे। प्रद्युम्नची मामी या ठिकाणी आहे, तिला आपल्या सगळ्यांना माहिती असेलच की प्रद्युम्न
याला लहानपणापासून आई आणि वडील नाही आहेत, तर तो आजीकडे वाढला, मामा मामींकडे वाढला. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय झालं नेमकं प्रद्युम्नाचं आणि काय नाही त्यांचं ते प्रेम चालूच होतं. तेव्हा त्यांच्या वडिलाला तिच्या कळलं मग हा मुलाचं तुझं प्रेम आहे म्हणून त्यांनी तिला एकदा लय मारली म्हणून त्यांनी तिला दवाखान्यात नेण्यास तिनं फोन केला, मला खूप मारलं तू ये. मग तो गेला तर तिला दवाखान्यात घेऊन तो गेले तर 2-3 दिवस ते घरी नव्हतेच, म्हणजे भेटलेच नाहीत, कुठेतरी लपले होते. मग ते सापडल्यावर मग त्यांनी केस लावली, बलात्काराची केस त्याच्यावर लावली. आणि मग त्याच्यावर मग 3-4 महिने तो आतमध्ये होता. मग त्याला आम्ही कसं तरी सोडवलं, तेवढ्यातनं काढले त्याला बाहेर. मग आम्ही त्याला समजवलं, पण दादा असं वागू नको, आता त्या मुलीचा नाद सोडून दे. पण ती मुलगी काय त्याचा नाद सोडत नव्हती, ती त्याला सारखं कॉन्टॅक्ट करायची, फोन करायची, सारखं बोलवायची. मग आमच्या जो गेला बुधवारी, तिचा मंगळवारी रात्री तिचा कॉल आल्यावर त्यांनी आमच्या सासूनी म्हणली दादा कुणाचा फोन आहे, तर म्हणला कुणाचा नाही, मित्राचा आहे. पण तो मित्राचा नव्हता, त्या मुलीचाच फोन होता. पण त्यांनी काय सांगू शकला नाही की त्या मुलीचा फोन आहे म्हणून. मग नंतर तो गेला का 11-11:15 घराच्या बाहेर पडला. 12:30 वाजता आमच्या शेजारच्या मुलीने त्याला फोन केला, दादा मला बाहेर जायचं आहे, जरा येतो का? माझी गाडी माझ्या नवऱ्याने नेली, तुझ्या गाडीवर मला पोचव दवाखान्यात. तर तो म्हणला मी काय आता बाहेर आहे. तर ती मुलीचा आवाज आला म्हणून ती म्हणली दादा बाहेर कुठं आहे तू, मुलीचा आवाज आहे. तर तो म्हणला हां, मग मी इकडंच आलो आहे. मग त्यांनी तिच्याकडे मोबाईल केला, तर तिनं मग तिला बाय हाय म्हणली, ती जी मुलगी आहे ती. मग ती म्हणली दादा काय रे खोटं बोलतो, तर म्हणला ठेव आता फोन, मला काय फोन परत करू नको म्हणून. मग तिनं फोन बंद केला. तर नंतर मग 1:15ला दादाचाच फक्त, म्हणजे आमच्या भाच्याचाच फक्त एक मिस कॉल तिच्या मोबाईलवर आला. मग तिला रिटर्न त्याला फोन केला, तर त्याचा फोन स्विच ऑफ सांगण्यात आला त्याचा फोन. मग आमची सासू खूप वेळा फोन करतो ती स्विच ऑफ. तर आम्हाला वाटलं येईन संध्याकाळी, गेला असं इकडे तिकडे. मग 8 नंतर सगळ्यांना कळलं की दादाला असं डांबून ठेवलं होतं, मारहाण केली. मग त्यानंतर आम्हाला तिकडनं, म्हणजे गौरव नावाचा मुलगा त्या संग गेलता ना, मग त्यांनी कॉल केलं की तुम्ही माय मंगेशकरला या, तिथं दादाला नेले दवाखान्यात. मग आम्ही इथनं माय मंगेशकरला दवाखान्यात गेलो. तर मग एक 10-15 मिनिटांनी परत कॉल येतो की ससनला नेलं. म्हणून आम्ही तेवढ्याच ससनला गेलो. ससनला आम्ही पोचतात एक 5 मिनटं उशीर झाला असता तर बॉडी आम्हाला सापडत नव्हती. आम्ही जर गेलो तर म्हणलं हा कुणाचा मुलगा आहे बाई, किती लागले. तर नंतर ते सीमा मिश्र आहेत ना, त्यांनी ओळखलं की हा आमचाच मुलगा आहे. तर ते पोलीस म्हणले कशावरनं तुमचा मुलगा आहे, काय सबूत आहे. मग आम्ही सगळे बोललो की हा लहानाचा मोठा आमच्या घरात झालेला आहे तो, म्हणून आम्हाला माहिती आहे हा आमचाच मुलगा आहे. मग आम्ही खूप रडापडी तिथं ही कर ती कर. मग पोलीस लोकांनी, म्हणजे आम्ही ती बॉडी ताब्यात घेतली. पोलिसांना आम्ही हातच लावू दिला नाही. कसं झालं काय झालं, जेव्हा ते गुन्हेगार भेटते तेव्हा बॉडीला हात लावायचा, असं आम्ही सगळ्यांनी तिथं दंगा केला की ही बॉडीला हात लावू देणार नाही. जेव्हा ते गुन्हेगार सापडते, जेव्हा आम्हाला दाखवतात तेव्हा आम्ही बॉडी हलवणार. गलांडे साहेब आले तिथं. गलांडे साहेब म्हणले आम्ही 4 जणांना पकडलेलं आहे. पण त्यावेळी गलांडे साहेबांनी आम्हाला ते 4 जण दाखवले नाही, दुसरे 2 जण दाखवले. तर आम्ही बघणार आहे, कारण तिथं आम्हाला माहीत नव्हतं की हे मुलं आहेत का कोणचे आहेत. आम्हाला तिथं चौकीमध्ये दाखवून येतं की हा गुन्हेगार आम्ही पकडले आहेत. मग आम्हाला वाटलं पकडलेत, पण जेव्हा आम्हाला काल कळलं की ते गुन्हेगार नाहीत, ते दुसरेच गुन्हेगार आहेत, तर आम्हाला दुसरेच लोक तेव्हा दाखवले. मग आम्ही ते लोकांना बघून आम्हाला वाटलं की हा पकडलेत. मग आम्ही डेड बॉडी चिडफाडला तिकडे जाऊ दिली. मग ते प्रद्युम्नाचा स्वभाव कसा होता, भांडकार होता किंवा नाही. जेव्हा त्याची इथं जेव्हा कळलं होतं ना की त्याला असं झाले, अख्खी वाडी तिथं होती ससनला, इथं अजिबात भांडखोर नाही, वाद नाही, काय नाही, काहीच ते करत नव्हता. वाटलं तिथं शेजार पाजारला सगळ्यांना विचारा, कुणाशी त्याचे असं वाकडे संबंध इथं नव्हते, सगळ्यांना हसून खेळून बोलायचा. फक्त तेवढा त्याचा ते मुलीबद्दलच मागच्या वर्षापूर्वी मॅटर झालेला, म्हणून त्या लोकांनी फक्त ते लोक आत्ता दाखवतात की हा गुन्हेगार होता. बरं, जेव्हा मग तुम्ही या प्रकरणानंतर पोलिसांकडे गेला असाल तर पोलिसांनी तुमच्याबरोबर कशा प्रकारे, म्हणजे या केसबद्दल कशा प्रकारे तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? हां, त्यांनी सांगितलं ना आम्हाला, आम्ही गुन्हेगार पकडलेले आहेत, तुम्ही काही काळजी करू नका, त्यांच्यावर कारवाई चांगली, म्हणजे आम्ही कारवाई त्यांच्यावर करणारच आहे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं ते पोलिसांनी सांगितलं. तुम्ही समाधानी आहात का सगळ्या गुन्हेगारांना पकडलेलं आहे? जेव्हा त्यांना फाशी शिक्षा होईल तेव्हा आम्ही समाधान होत, नाही तर तोवर आम्ही पण गप्प बसणारे नाहीत.
मुलीबद्दल तुमचं काय मत आहे? मुलीला मुली मेन सूत्रधार कोण आहे? फोन करून बोलवून घेणारी मुलगी. मग ते मुलीला का नाही अर्ज केला असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही मुलीला का सोडलं? ज्या मुलीनं बोलवलं त्या मुलीला तुम्ही कशाला सोडायचं? आमचं एवढंच म्हणणं आहे, त्या मुलीला तुम्ही ताब्यात घेणे. नाही तुमच्या ज्याने जर होत नसलं, पोलिसांच्या जर होत नसलं त्यांच्या, तर आम्हाला सांगा. मग आम्ही आमचे सगळे समाज मिळून काय करायचं ते करू, पण तुम्ही त्या मुलीला ताब्यात घ्याच. तर आपण बघतो की हे प्रकरण अतिशय भयानक जातीवादी प्रकरण आहे. ॲट्रॉसिटी आणि या मुलीवर ती पण गुन्हा दाखल केला पाहिजे असं घरच्यांची मागणी आहे. 22 वर्षाचा हा प्रद्युज्ञ, 22 वर्ष त्याला अंगा खांद्यावर खेळवलं, त्याला वाढवलं, शिकवलं आणि हा 22 वर्षाचा प्रद्युज्ञ अचानक निघून जातो. किती मोठं शोकांतिका आहे. फक्त या घरापुरतीच नाही तर संपूर्ण समाजाला हा एक खूप मोठा काळिमा आहे की अशा प्रकारच्या घटना पुण्यासारख्या शहरामध्ये होत्यात, ज्याला आपण विद्याचं माहेरघर म्हणतो. या ठिकाणी आम्हाला बोललाय बुधवारी 11:15 वाजता मी कामाला जाताना आम्हाला बोललाय. आम्ही म्हणलो पण कुठं चालला दादा, आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. मग एवढं तुम्ही सांगा, आमच्या लहानाचा मोठा फक्त आम्ही जन्म दिला नाही त्याला, नाही तर लहानाचा मोठा आमच्या घरी झालेला आहे. आमची काय परिस्थिती आत्ता सध्या काय आहे म्हणून त्यांना शिक्षा फाशीचीच झाली पाहिजे. त्यांना अजिबात सुटका झालीच नाही पाहिजे आणि मुलीला पण तेच फाशी शिक्षा झाली पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. आपण बघितलं की मुलीला पण या प्रकरणामध्ये गुन्हेगार ठरवून तिच्यावर पण कारवाई केली पाहिजे अशी घरच्यांची मागणी. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहरचे युवा अध्यक्ष माननीय लोंढे साहेब या ठिकाणी या प्रकरणात हे प्रकरण ऐकून त्यांनासुद्धा अतिशय धक्का बसला आणि ते या ठिकाणी त्यांच्या भेटीला आलेल्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात. सर काय सांगाल या प्रकरणाबद्दल? आपण आता ऐकलं ही सगळी घटना, तर काय वाटतं तुम्हाला? ही घडलेली घटना ही समाजाला काळिमा भासणारी घटना आहे. आज आपण पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये वावरतोय आणि हा वावरत असताना आज जर म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा लावणारी गोष्ट घडत असेल तर ही चिंतनीय बाब आहे. या गोष्टीचा विचार करता त्या मुलाचे डोळे, जीभ, अशा काही गुप्तांग कापण्याचा प्रकार त्यांनी घडवला. आज आपण कुठं वावरतोय हे समाजाला कळत नाही. मातंग समाजाने आज कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि इतर समाजांनाही आणि वंचित घटकांना माझं सांगणं आहे, आता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाज जागृतीच्या विचाराच्या धारेला सगळ्यांनी आज मानलं पाहिजे. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना आम्हालाही अशा गोष्टींचा खूप प्रकारे अभिप्राय येतो, परंतु आज ही जी घटना घडलेली आहे ही निंदनीय गोष्ट आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्षाच्या नात्याने ह्याचा निषेध करतो. शहराचे वंचितचे अध्यक्ष माननीय कुरेशी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांनासुद्धा हा प्रकार अतिशय म्हणजे त्यांना धक्का बसला आणि त्यांना आज कळाला आणि लागलीच ते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. तर सर काय सांगाल, हा प्रकार आपण ही घटना ऐकली, काय सांगाल? सबसे पहले ये जो घटना हुई है, मैं हम लोग पूरा वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से इसका जाहिर निषेध करते हैं. हम लोग यहाँ पर अभी इस परिवार को श्रद्धांजलि देने के लिए हम लोग यहाँ पर आए हैं कि ये जो घटना हुई है, जो लड़के को जिस तरीके से मारा गया है, ये प्रेम प्रकरण था, ये बिल्कुल सही बात है. लेकिन उसके लिए इतनी बुरी तरीके से अगर किसी को मारा जाता है तो इससे ये समझ में आता है कि एक समाज के प्रति या मतलब किस तरीके का द्वेष इनके मन में पल रहा है. जिस तरह से पूरी घटना को देखा है, इसमें पहले तो वो लड़के को जिस तरीके से मारा गया, ये साधारण मारने वाले आदमी का काम नहीं है. इसमें प्रोफेशनल जो लोग रहेंगे, जो वो वृत्ति के लोग हैं, गुंडा वृत्ति के जो लोग रहेंगे, कि तो इतना बुरी तरीके से एक साधारण आदमी किसी को मार नहीं सकता, ये हमारा सोच है. तो इसको जिस तरीके से मारा गया है, ये गुंडा प्रवृत्ति के लोग जो रहेंगे वही आदमी इस तरीके की किसी का मर्डर कर सकता है. दूसरी बात, इस प्रकरण को पूरी तरीके से छुपाया जा रहा था. जैसे कि अभी ताई ने बताया कि पहले इनको मंगेशकर हॉस्पिटल में लेकर गया, वहाँ से फिर ससुन को भेजा गया. लेकिन ससुन को चिट्ठी जो दी गई वो
लावारिस बॉडी के हिसाब से चिट्ठी दी गई थी, जबकि जब मालूम पड़ा घर वालों को तो ये उस हॉस्पिटल में जाके पूछताछ किए थे। तो उस टाइम पे ये बोलना चाहिए था कि इनके वारिस या इनके घर वाले यहाँ पर पूछताछ के लिए आए थे। जिस तरीके से ससुन में बॉडी को लेकर गए थे, उस टाइम पे ये लावारिस बॉडी को ले जाने के लिए लेके जाते हैं। सिस्टम और रूल्स ये बोलता है कि अगर आपको 24 घंटे हो जाते हैं या 2-3 दिन हो जाते हैं, लावारिस उसके बाद डिक्लेयर करते हैं। 11 बजे घटना हुई, 11 बजे घटना हुई और उसके तुरंत 2-3 घंटे के बाद बॉडी लावारिस डिक्लेयर कर दिया जाता है। इससे डाउट आता है कि इसमें इस प्रकरण को छुपाने का, दबाने का षड्यंत्र हुआ है। तो हमारी वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से रिक्वेस्ट है पुलिस को भी और प्रशासन, क्यों तो बहुत सारी संगठन के लोग हमारे जाके उनको सीपी साहब को भी मिले, डीसीपी साहब को मिले। इनमें जो 4 आरोपी जो पकड़े गए अभी, उसका माँ बाप, भाई का दोस्त, ये हमको नहीं लगता कि ये उन लोगों ने मारा रहेगा। ये मारने वाले लोग कोई और है, ऐसा हमको समझ में आ रहा है। तो सही में जिसने उनको मारा है उनके ऊपर पूरी कार्रवाई होना चाहिए, उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए और उनको अरेस्ट में होने चाहिए। क्यों तो ऐसी प्रवृत्ति के लोग जब तक बाहर घूमेंगे, आम आदमी आराम से अपने घर में नहीं रह सकता, गुंडा राज हो जाएगा। इसके लिए हमारी पुलिस प्रशासन से विनती है कि इस केस के सभी आरोपी को अरेस्ट करके उनको सही, घर वालों को सही न्याय मिलना चाहिए और ऐसे जो वृत्ति के लोग हैं, इन लोग के ऊपर कड़क से कड़क शासन होना चाहिए। तुमचं आणि काय प्रकरण झालंय, काय सांगाल? माझं नाव सीमा मिश्रा। मी ज्या वेळेस तिथे ससूनमध्ये गेले तर एक बॉडी अशी नेण्यात येत होती की म्हणजे अनोळखी, म्हणजे की ओळखूच येत नव्हती ती बॉडी। त्या कपड्यावरून मी ओळखलं की बड्डे मी केलता ना त्या मुलाचा, तर त्या कपड्यावरून, पॅन्टीवरून मी ओळखलं की आमचा दादाच आहे म्हणून। मग त्यावेळेस मी पोलिसांना विचारलं, ही बॉडी तुम्ही कुठे चालवली? तर म्हटले पोस्टमॉर्टमला मी PM करण्यासाठी आम्ही चालवली आहे बॉडी। तर मी म्हटलं कोणाची बॉडी आहे ही? तर म्हटले बेवारस म्हणून बॉडी आलेली आहे ह्याच्यामध्ये, नाही माई मंगेशकरमध्ये, माई मंगेशकरवरून आम्ही इकडे आणली, ससूनला आणली। मग त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर म्हटलं आमचाच मुलगा आहे तो, प्रद्युम्न कांबळे म्हटलं, दादा आहे आमचा। मग त्यावेळेस खूप ते म्हटले नाही बेवारीस आम्हाला सांगण्यात आलं होतं, त्यामुळे आम्ही चालवली होती। प्रकरणामध्ये सगळे आरोपी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मुलीला सुद्धा आरोपी केलं पाहिजे, तिच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, तिला पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं या घरच्यांचं म्हणणं आहे, अशी त्यांची मागणी आहे। आणि त्या मुलीची आजी आलेली आहे, ज्या मुलाला खांद्यावर खेळवलं, वाढवलं, 22 वर्ष त्या मुलाला ह्या आजीनी सांभाळलं आणि 22 वर्ष म्हणजे ऐन तरुण्यात हा मुलगा म्हणजे या जगातून निघून जातो। तिला निघून जाण्यासाठी काही क्रूर लोक भाग पाडतात। तर आजीकडून जाणून घेऊया। हे मुलीच्या पायात झालेलं आहे। असा दारू पिणारा, कुणाला भांडणं थडणं, कधी कुणाशी छेडछाड असं कधी नव्हतं मुलाचं। माझ्या चांगला मुलगा होता ना तो माझा, त्या मुलीनं घात केला त्याचा, एवढंच आहे माझं। बोलवून घेऊन अंगा खांद्यावर तुम्ही एवढे वर्ष खेळ? हो, एवढ्या वर्षी लहानाचा मोठा केला त्याला। आई वडील वारले? कधी वारले आई वडील? रडून निघून गेले लहानपणी, बाप वारला आणि आई वारून बी आता बरेच वर्ष झाले। चांगला मुलगा मोठा झालता, हातात होता आलता। आजीचा जीव कसा होतो आपण बघू शकतो। आई आणि आजी, आई वडील नव्हते, आजींनी सांभाळलं, अंगा खांद्यावर खेळवलं आणि अचानकपणे ऐन तरुण्यात हा मुलगा निघून जातो। म्हणजे केवढं मोठं दुःख या आजीवर, या परिवारावर आला असेल, आपल्याला याची म्हणजे जाणीव आहे। तर आणि त्याला एक बहीण होती, ती सुद्धा काही वर्षापूर्वी गेल्या वर्षीच वारली, बहीण पण जळून वारलेली आहे। तर अतिशय दुःखदायक ही घटना आहे। तर या महाराष्ट्रासाठी फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा ही भूमी, या भूमीमध्ये अशी घटना होणे अतिशय निंदनीय आहे। तर या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे प्रभारी माननीय राजन नायर
या हे सुद्धा या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्यांनीसुद्धा या घटनेला म्हणजे अतिशय हळहळ व्यक्त केलेली आहे. तर त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, आप ये जो घटना घटी है क्या कहेंगे इसके बारे में? ये जातीय घटना है और ये प्री प्लानिंग किया गया है, एक छोटा जाति के लोग समझ के ऐसा ये घटना हमारे पूना में होती है, तो क्या कहेंगे इसके बारे में? वंचित समाज और मातंग समाज के एक नौजवान लड़का प्रद्युम्न कांबळे, उनका देहांत बोले तो उनको मर्डर किया गया. वो मर्डर में के बारे में मालूम पड़ा. वंचित बहुजन युवा आघाड़ी के अध्यक्ष चंद्रकांत जी लोंडे, उन्होंने मुझे बुलाया गया. उनके साथ में मुनावर कुरैशी, ये एरिया के हमारे पुना शहर के सम्माननीय अध्यक्ष, उनके साथ ये घर में आने का और उनका ये परिवार को सांत्वना देना और आदरांजलि देने के लिए मैं आया है. और मेरे तरफ से और हमारे पार्टी के सम्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहब अम्बेडकर की तरफ से ये प्रद्युम्न कांबळे को आदरांजलि अर्पित करते हुए मैं ये एक दुखद मर्डर हो गया, उसमें भी ऐसा किया गया प्रस्तावित समाज द्वारा गरीब समाज के ऊपर और अन्याय. ऐसे मैं बोलना चाहता हूँ कि एक इंटेलेक्चुअल सिटी, एक एजुकेशनल सिटी, ऐसा बहुत पढ़े लिखे लोगों का एक एरिया है पूना सिटी. पूना में पूना यूनिवर्सिटी सावित्रीबाई फुले जी के नाम पर उन्होंने क्योंकि शोषित और गरीब लोगों के लिए काम किया. ऐसा वो माता उनके एरिया में, ऐसा वो बच्चे को माँ बाप नहीं था और आजी और मामा और मामी के द्वारा पालन पोषण करके उनको एक अच्छा हुआ. उन्होंने बोला कि गुनाहगारी वृत्ति के बच्चे नहीं था, एक अच्छा डायनामिक यूथ था और प्रेम प्रकरण में हो गया. मैं ऐसे ही इस प्रकार का, क्योंकि प्रस्तावित समाज ऐसे में उसको लगा कि प्रस्तावित समाज के लड़कियों के क्या है, गरीब लड़के ही मिलते क्या इसको प्रेम प्रकरण को फंसाने के लिए. मैं वो ये टाइम पर मैं सांगवी विभाग में पिछले साल हो गया विराट जगताप का मैटर भी आ रहा है. इस प्रकार का मैं सोच आ रहा है कि इस प्रकार का सब, मैं पुलिस के ऊपर भी मैं आदरणीय सीपी साहब से विनती है कि इसमें ऊपर आप पत्रकार परिषद लीजिए और डीसीपी, एसीपी और ये एरिया में, ये कौन सा एरिया में हो गया, वो शिवने एरिया से, वो क्योंकि वो वारजे मालवाड़ी पुलिस स्टेशन के अंडर में आते हैं, उन लोग इमीडिएट एक्शन होना चाहिए था. इस प्रकार का मुद्दा आना चाहिए था. वो लड़की ने फ़ोन करके बुलाया गया उसको, वो बच्चे को फंसाया गया, उसके ऊपर उनका प्राइवेट पार्ट निकाला गया, उनका हार्ट को तोड़ा गया, उनका आँख को तोड़ा गया. अन्ना भाऊ साठे के समाज के बच्चे के ऊपर, वंचित के ऊपर, शोषित के ऊपर, गरीब के ऊपर ये पर अन्याय इस प्रकार का और ये प्रस्तावित लोगों के ऊपर आ रहे हैं. उसके ऊपर सोचने के बात पर आता है. ये महाराष्ट्र लोंडे जी ने बोला है पुरोगमनवादियों का एरिया है, समाज है, समाज से कट्टर सती उसके अंदर बाकी गरीब बच्चे के ऊपर भी आयुध पत्थर उन लोगों को प्रस्तावित होंगे घर में जाके आके वो एक झगड़ा करने के इस प्रकार का नौबत ना लाते हुए इस प्रकार का शांत करने का काम आप लोग सब मिलकर करने. पुलिस के ऊपर जिम्मेदारी है, इधर के आमदार खासदार लोगों के ऊपर, क्योंकि महाराष्ट्र का होम मिनिस्टर, वो ये प्रस्तावित समाज का होम मिनिस्टर, उनको क्योंकि उनको बहुत सारे गलत, उनका सत्ता उनके पास है. आप लोग सब मिलकर इस प्रकार का बात नहीं आना चाहिए, उसमें ध्यान रखेंगे. इतना मैं बोलना चाहता हूँ. बहुत गलत काम हो गया गरीब बच्चों के ऊपर, वंचित शोषित गरीब मातंग समाज और दूसरा बहुत सारे गरीब लोगों के ऊपर ही अन्याय होता है. क्यों बड़े लोगों के ऊपर अन्याय तो लोग सीख ले ये करेंगे, लोग आ रहे नहीं है इसका करने के लिए. वो बच्चे इतना करने की ये मामी और आजी उतर रो रहे हैं, ये देखना चाहता है. आप लोग लावारिश बच्चे बना रहे हैं उन लोग, प्रस्तावित लोगों की बहुत क्रूर कृत्य है. मैं उसका खंडन कर रहा हूँ. इस प्रकार का काम होना नहीं चाहिए. जय भीम, जय लहू जी. आप देख रहे हैं कि सरकार ने भी जो उच्च जाति और जो पिछड़ा वर्ग है उनके दरमियान जो जातिवाद है वो मिटाने के लिए शादी करनी चाहिए ऐसा बढ़ावा देते हैं. उसमें मानधन मिलता है, पैसा मिलता है, वो उनका परिवार, ये सब जातियाँ एक साथ जुड़नी चाहिए. ये सब होते हुए भी ऐसा निंदनीय प्रकार होता है, तो ये बहुत ही गलत बात है. मैं सम्यक न्यूज़ के लिए पूना से नीलेश चौहान. जय भीम, धन्यवाद.